जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। दीपावली निमित्त छत्रपती शिवाजी महाराज दूध उत्पादक संस्थेतर्फे भाऊबीज म्हणून दूध उत्पादक महिलांना पैठणीचे वाटप। संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील अग्रगण्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज दूध उत्पादक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना दूध अनामत लाभांश साखर वाटप करण्यात आली। विशेष म्हणजे दूध उत्पादक महिलांना भाऊबीज म्हणून पैठणी साडी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी सभासद व दूध उत्पादकांसाठी मोठे काम केले जाते। यावर्षी दूध उत्पादक व सभासदांची दिवाळी गोड होण्यासाठी संस्थेकडून भरीव असा लाभांश दूध अनामत साखर महिलांना पैठणी साडी देण्यात आली। तसेच राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख यांचा 24 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे। संस्थेच्या वतीने रणजित सिंह देशमुख यांचा एक दिवस अगोदर यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख होते, तर कार्यक्रम प्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक भास्कर शिनारे, विलासराव कवडे, विलासराव वरपे, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रदीप कदमसर, उपसरपंच राजेंद्र खानेकर, छत्रपती शिवाजी महाराज दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन परशुराम लांडगे, व्हाईस चेअरमन सोमनाथ लांडगे, तज्ज्ञ संचालक हरीश लांडगे, संचालक गोकुळ लांडगे, एकनाथ लांडगे, शरद हांडे, सचिव संजय मोरे यांसह सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, दूध उत्पादक सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी व्याख्याते प्रदीप कदमसर यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही आत्ता चालू केली आहे, मात्र छत्रपती शिवाजी महाराज दूध संस्थेने 4 वर्षापूर्वीच दूध उत्पादक महिलांना पैठणी साडी वाटप करून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। तसेच चेअरमन रणजित सिंह देशमुख यांनी सांगितले की कष्टकरी दूध उत्पादक महिला दूध उत्पादनासाठी सतत काम करत असतात, त्यांचा मान सन्मान या संस्थेतर्फे केला जातो, त्यामुळे संस्थेची प्रथा खूप चांगली आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप लांडगे यांनी केले। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल। अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या बाहेरही जातोय। अनेकांचे सत्कार मी पाहिले, कधी डॉक्टरांचा, कधी वकिलांचा, कधी शिक्षकांचा, कधी गुणवंतांचा, पण एका सर्वसामान्य स्त्रीचा तिने केलेला कष्टाचा सन्मान या ठिकाणी होतो आहे, ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते। आणि म्हणून या संघाने किंवा संस्थेने, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संस्थेने जो कार्यक्रम घेतलाय त्या कार्यक्रमाचं मनापासून सुरुवातीलाच कौतुक करतो आणि धन्यवाद देतो। बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे दादा, ज्या संस्थेचं नाव ब्रँड असतं ती संस्था सुद्धा ब्रँड असते। ज्या नावात छत्रपती शिवाजी महाराज आहेत ती संस्था सुद्धा तितकेच प्रामाणिकपणे काम करत असते। आणि म्हणून संस्थेचं काम पाहत असताना 50 सभासदांवर सुरू झालेली संस्था किंवा 150 पर्यंत पोहोचलेली आणि आज 445 सभासद असणारी मला वाटतं वडगाव मधली ही एकमेव संस्था असली पाहिजे। दुसरी मला एक महत्त्वाची गोष्ट जाणवते की माणसं उंचीवर पोहोचतात। एखादा माणूस उंचीवर पोहोचला की आपण त्याला यश म्हणतो, पण माझ्या दृष्टीने ते यश नसतं। यश कोणतं असतं? जेव्हा एखादी संस्था अनेकांना सोबत घेऊन उंचीवर पोहोचते, खरं यश ते असतं। ही महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून 445 सभासदांना घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचलेली ही संस्था महत्त्वाची वाटते। महाराष्ट्र शासनानं काही दिवसापूर्वी आपल्याला माहिती लाडकी बहीण योजना आणली, पण ही योजना ही शासनानं आत्ता आणली, पण आमच्या वडगाव मधल्या छत्रपती शिवाजी महाराज दूध संघाने संस्थेने ही योजना 4 वर्षापासून आणलेली आहे, हे मला महत्त्वाचं वाटतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भाऊबीज लाडकी बहिणी माहेरी साजरी होते, पण आमच्या गावातल्या या संस्थेनं वैशिष्ट्य निर्माण केलं, ही भाऊबीज सासरी होते आहे। मला वाटतं ही आमच्या भगिनींसाठी महत्त्वाची गोष्ट ठरते आणि म्हणून हे वेगळं पण आहे। एकाच कार्यक्रमात भगिनींचा सन्मान आहे, एकाच कार्यक्रमामध्ये साखर वाटप आहे, एकाच कार्यक्रमामध्ये दूध दर फरकाचा वाटप आहे, एकाच कार्यक्रमामध्ये बक्षीस वितरण आहे। असा बहुअंगी असणारा हा कार्यक्रम आहे, म्हणून हा कार्यक्रम वेगळा आहे असं मला वाटतं।
जेव्हा भगिनींचं आपण काम बघतो तेव्हा लक्षात येतं की आमचं कुटुंब हे आर्थिक स्तरावर पोहोचलं पाहिजे, आर्थिक उंची गाठली पाहिजे. पण आर्थिक उंची गाठत असताना आपण कधीतरी विचार करतो की आता फक्त जगातला कोणत्याही कानाकोपऱ्यात आपण पोहोचलो की आपल्या लक्षात येतं एकच महत्वाची गोष्ट आहे की आपलं ध्येय पैसा असलं पाहिजे. जगातल्या कुठल्याही माणसाकडे बघा, आपल्याला तोच सल्ला देतो. आज माणसं वलयांकित होतात, वलयांकित होताना मागच्या बाजूला आपण माणसांची गर्दी घोळका पाहतो, पण हा घोळका माणसांच्या माणूसपणामुळे दिसत नाही तर पैशामुळे जमा झालेला दिसतो. याचा अर्थ आपण शेती करा, व्यवसाय करा, उद्योग करा, व्यापार करा, पण आपलं ध्येय हे पैसा असलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपलं कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी घरातल्या महिलांनी काम करणं आणि ते प्रामाणिकपणे काम करणं, गाय आणि माय या दोघींची जेव्हा भेट होते ना तेव्हा घराची प्रगती होते. आणि म्हणून मला या सगळ्या माता भगिनींचं कौतुक वाटतं की तुम्हाला या ठिकाणी जेव्हा आपण ही पैठणी देतो आहे तेव्हा ही पैठणी घेत असताना आणि पैठणी आपल्याला सुपूर्द करत असताना आपण केलेल्या कष्टाचा हा सन्मान आहे, आपण केलेल्या समर्पणाचा हा सन्मान आहे, आपण केलेल्या या त्यागाचा हा सन्मान आहे. आणि म्हणून हा सन्मान मला महत्वाचा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज सहकारी दूध उत्पादक संस्था वडगाव लांडगा या संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना साखर वाटप, महिलांना पैठणी वाटप, दूध दर फरक वाटप आणि बक्षीस वितरण समारंभ असा हा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्याबरोबर आलेले दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विलासरावजी वरपे, ज्येष्ठ संचालक भास्कररावजी सिनारे, आमचे मित्र आणि आमचे सहकारी विलासरावजी कवडे, ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपल्या समोर सुंदर असं मार्गदर्शन केलं. खरं तर सरांना वेळ जरा कमी पडला, अर्धा पाऊण तास त्यांना पाहिजे होतं. मी त्यांना म्हणलो होतं की माझं भाषण आम्ही करून जातो, तुमचं चालू द्यावं. ते म्हणे नाही, मी आवडतो 10 मिनिटात. तर असे आपले प्रोफेसर प्रदीप कदम सर, आपल्या डेअरीचे चेअरमन परशुरामजी लांडगे, व्हाईस चेअरमन सोमनाथजी लांडगे, आपल्या डेअरीचे संस्थापक एकनाथजी लांडगे, आपल्या गावचे सरपंच राजेंद्रजी खानेकर, डेअरीचे माजी चेअरमन रमेशराव मोरे, सीतारामजी मोरे, गोरखभाऊ लांडगे, बाळासाहेबजी मोरे, आपल्या डेअरीचे सचिव संजयराव मोरे, त्याचबरोबर आज जरी या ठिकाणी उपस्थित नसले तरी हरीशजी लांडगे, गोकुळ लांडगे आणि उपस्थित सर्वच मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले सर्व आपले दूध उत्पादक बंधू, आमच्या सर्व भगिनी आणि उपस्थित सर्वच, आज या ठिकाणी एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम खरं तर या ठिकाणी पार पडत आहे. मला वाटतं मी 2-3 वर्षापूर्वी कार्यक्रमाला पूर्वी आलो होतो, मध्ये एक दोनदा बोलवलं तेव्हा काही येऊ शकलो नाही. तर 2-3 वर्षापूर्वी मी या ठिकाणी कार्यक्रमाला आलो होतो आणि आपण असंच साखर वाटप वगैरे या ठिकाणी केलं होतं. तर सर या संस्थेची परंपरा आहे की दरवर्षी हे अशा पद्धतीने कार्यक्रम त्या ठिकाणी करतात आणि जे कष्टकरी दूध उत्पादक आहेत, आमच्या भगिनी असतील, जे काम करतात, त्यांचा मान सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आणि खूप चांगली प्रथा आमच्या या डेअरीची कायम राहिलेली आहे आणि या डेअरीने जपलेली देखील आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज दूध उत्पादक संस्था म्हणजे हे नाव आमच्या डोळ्यासमोर आलं तर एक अतिशय उत्कृष्ट डेअरी, एक उत्कृष्ट संस्था, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारी संस्था म्हणून आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी येते. अतिशय चांगलं नियोजन आहे, एकदम सुंदर नियोजन सर. दुधाच्या संकलनाच्या बाबतीत असेल, क्वालिटीच्या बाबतीत असेल, स्वच्छतेच्या बाबतीत असेल, डेअरीमध्ये जी स्वच्छता असते, बल्क कूलर असेल, ही स्वच्छता असेल, वेगवेगळे उपक्रम राबवणे असेल, लोकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आमच्या दूध उत्पादकांसाठी असेल, हे सर्व काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी ही संस्था करत असते. आणि फक्त दूध संकलन करणं, संघाला पाठवली एवढं न करता त्या इतर सगळ्या सुविधा आणि दूध उत्पादकांना मदत करणे, सहकार्य करणे हे काम करत असते. आणि उत्कृष्ट नियोजन, आता नियोजनाचं एक सहज उदाहरण म्हणून मी आता कागदावर वाचत असताना तर इथं टीप लिहिलेली आहे त्या कागदावरती. टीप मध्ये लिहिलेलं आहे की ज्या महिलांना कुठे साडी वाटपाचा कार्यक्रम तर आहेच आहे, ते सगळ्यांना माहिती आहे की साड्या मिळणार आहे, पण टीप काय लिहिलेली आहे
ज्या महिलांना त्यांच्या पसंतीनुसार पैठणीच्या साडीचा कलर पाहिजे असेल त्यांनी आज या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपल्या निवडीची साडी घेऊन जावे. म्हणजे टीप आहे बघा आता, म्हणजे किती हुशार आणि कसं नियोजन किती परफेक्ट आहे. मला ते अशा त्यामुळे महिलांची आमची संख्या वाढली ना. कलर आता कुठला निवडायचा आहे, हा कुणाला कुठला कलर पाहिजे त्याच्यामुळं नाही. गमतीचा भाग सोडला तरी पण मी ही संख्या कायम उपस्थित असतात. महिला खूप मोठ्या संख्येने आम्ही पूर्वी जे कार्यक्रम केलेत कायम उपस्थित राहिलेले. कारण की या डेअरीची परंपरा आहे. तुम्हाला सांगतो, जे कष्ट करतात त्यांचा सन्मान करायचा, त्यांचा आदर करायचा, ही भूमिका आणि भावना या डेअरीची कायम राहिलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. तर अतिशय उत्कृष्ट डेअरी म्हणून आपला नावलौकिक आहे. संघाला आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी संघाच्या वतीने बक्षीस वितरण करत असतो उत्कृष्ट डेअऱ्यांचं आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत. आणि मला आनंद वाटतोय सांगायला की गेल्या 4-5 वर्षापासून आपल्या डेअरीचा नंबर सातत्याने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असतो दरवर्षी. याही वर्षी होता, तुम्हाला बक्षीस आपण दिलेलं आहे चेअरमन. तर अशा पद्धतीने चांगलं नियोजन आणि सरांनी जसं सांगितलं की डेअरीच्या नावातच छत्रपती आहे, त्याच्यामुळे ती डेअरी उत्कृष्ट असणार आणि चांगली चालणार यात काही शंका असायचं कारण त्या ठिकाणी नाही. खरं तर ज्या पद्धतीने आपल्या गाव पातळीची ही संस्था आहे त्याच पद्धतीने आपल्या तालुक्या पातळीच्या संस्था देखील या पद्धतीनेच काम करतात. संगमनेर तालुका दूध संघ आहे. आज आपण बघतो की एक महाराष्ट्रात वेगळं नाव आपल्या संघाचं त्या ठिकाणी घेतलं जातं. राज्यामध्ये ज्या 2-3 चांगले संघ आज टिकून आहेत त्यामध्ये आपला नंबर 2-3 क्रमांकाचा त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये लागतो. आणि ज्या पद्धतीने आपल्या संस्था चालवल्या जातात, स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्वर्गीय दादांनी या संस्थांची संघाची स्थापना केली होती. त्यांचे जुने सहकारी आपल्या गावातले अनेक त्यात सहकारी होते, त्यांनी मिळून त्या संघाची स्थापना केली होती. आणि ती एक शिस्त लावलेली की संस्था कशा चालवायच्या हा एक पायंडा पाडून दिलेला आहे, एक सिस्टम बसून दिलेली आहे. आजही त्यांच्याच तत्वांवरती, त्यांच्या शिस्तीवरती, त्यांच्याच नियोजनावरती या संस्था चालवल्या जातात. आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आता या सगळ्या संस्था चालतात. कारखाना असेल, दूध संघ असेल, शेतकी संघ असेल, पण जी शिस्त दादांनी लावलेली आहे त्या शिस्तीनेच आज देखील काम केलं जातं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सहकार आज मोडकळीस निघालेलं आहे. सहकारी संस्था पण पडतात आहे, मात्र आपल्या तालुक्यामध्ये आपली संघ, आपला कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. कारण की हे नियोजन त्याच्यामध्ये आहे, साहेबांचं नेतृत्व आहे, आपले सर्वांचे कष्ट, आपली मेहनत त्यामध्ये आहे. पण त्याला जोड जी मिळालेली आहे साहेबांच्या नेतृत्वाची, दूरदृष्टीची त्या ठिकाणी जोड मिळालेली. म्हणून आपल्या सगळ्या संस्था या अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी चालू असतात. यावर्षी आपणही चांगलं रिबेट या ठिकाणी दिलंय. तुमच्या संस्थेने आम्ही 1 रुपया, तुम्ही 1 रुपये घातलेला आहे. 3 रुपये, मला वाटतं 2 रुपये का किती, 4 रुपये, 4 रुपये तुमचं अनामत कपात असती, म्हणजे 6 रुपये, 2 रुपये, म्हणजे त्या ठिकाणी 4 ते 5 रुपये लिटरला तुम्हाला आता यावेळेस मिळणार आहे. आपण एक आमच्या इथं उत्पादक आहे त्यांचा सत्कार केला, किती 2.5 लाखाचा चेक, 2.25 लाखाचा चेक घेतला आहे. म्हणजे वर्षभर जे कष्ट केलेले त्या कष्टाला काहीतरी मोबदला त्यासाठी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. आणि चांगलं त्या ठिकाणी कामकाज आपलं या सर्व संस्थांचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी चालू आहे. महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे, म्हणून मी त्यांच्या संदर्भात मला 1-2 माहिती या ठिकाणी द्यायची आहे. संघामार्फत आपण खूप योजना, विविध योजना सातत्याने राबवत असतो. आता सांगायला गेलं तर फार वेळ जाईल सर, पण मुद्दा महिला आमच्या या ठिकाणी आहेत म्हणून 2 योजना मी या ठिकाणी फक्त सांगेल. पहिली तर एक, आता आपण यावर्षी चांगलं रिबेट दिलंय, आपल्याला 2 पैसे हातात मिळणार आहे. आपण मिल्किंग मशीनचा वापर त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. दूध काढणी यंत्र आज आपण त्या ठिकाणी आपल्याला मिल्किंग दूध काढायला आपण हाताने आज काढायची पद्धत आहे. किती महिलांकडे इथं, किती आपल्याकडे मिल्किंग मशीन आहे सांगता येईल का आपल्या गावात? आता इथं बसले त्यांच्यापैकी किती जणांकडे मिल्किंग मशीन आहे? आहे का सगळ्यांकडे? तर त्याचा वापर ज्याने हात ते वर करते, म्हणजे फार नसते. आता तुम्ही आता चांगले उत्पादक आहे तुमच्याकडे असतील, पण बाकी तर चांगल्या पद्धतीने मिल्किंग मशीनचा वापर आपल्याला वाढवायचा आहे. त्याच्यामध्ये खूप काम कमी होतं, तुम्हाला सांगतो. जिथं जिथं मिल्किंग मशीन बसलेत काम खूप कमी त्या ठिकाणी झालेलं आहे आणि स्वच्छ दूध निर्मिती होती. बाजारात तुम्हाला सांगतो साध्या क्वालिटीचे, लोकल क्वालिटीचे खूप मशीन आहेत. 25-30 हजारातून तुम्हाला मिल्किंग मशीन मिळेल, पण ते काही कामाचं नाही. सांगतो तुम्ही घेऊ नका ते मशीन. तुम्हाला जर घ्यायचंय, तुम्हाला वाटतं 5-10 वर्षे मशीन टिकलं पाहिजे, डी लेवल कंपनीचं
मशीन त्या ठिकाणी घेतलं मला, अतिशय स्टँडर्ड आहे. आता आपण काही जाहिरात नाही करत, पण जो आपला अनुभव आहे, माझ्या स्वतःच्या गोट्यावर 12 वर्षापासून डी लेवलचं मशीन आहे, पण त्याला काही होत नाही. पण जे 25,000 जे मशीन घेतले ते लगेच बिघडतात, लगेच खराब होतात, त्यांना लगेच बाजूला करावं लागतं. तर ती एक मला विनंती या निमित्ताने करायचं आहे. दुसरं, आम्ही संघाच्या मार्फत यावेळेस त्या ठिकाणी आपण बायोगॅसचं युनिट यावर्षी द्यायला सुरुवात केलेली. बायोगॅस तर जवळजवळ तालुक्यामध्ये आम्ही 700 युनिट वाटलेत. आपल्या गावात किती आलेत आहे का? डेअरी मार्फत किती आहे? 47 युनिट तुम्ही पण दिले, तुम्ही आघाडीवर आहे तसं बघायला गेलं तर. हे बायोगॅस युनिट अतिशय सुंदर आहेत. पूर्वीचे जे बायोगॅस होते ते थोडे मोठे होते, खर्चिक होते, त्याच्यात तेवढा एफिशियन्सी मिळत नव्हती. मात्र हे जे आता बायोसिस्टा कंपनीचे छोटे अतिशय चांगले कॉम्पॅक्ट त्या ठिकाणी आहेत. आणि तुम्हाला सांगतो, जिथं जिथं आपण हे बसवलेत त्या घरात गॅस सिलेंडरचा वापर पूर्ण बंद झालेला आहे. गॅस सिलेंडर आणायचीच गरज नाही आहे. त्या गॅसवर सकाळी 2-3 तास तुमचा त्या ठिकाणी स्वयंपाक होणार आहे, संध्याकाळी 2-3 तास होणार आहे. तुम्हाला गॅस सिलेंडर आणायची गरज. तर ज्या महिलांनी किंवा ज्या कुटुंबांनी ते घेतलं नसेल तर त्याचा आपण त्या ठिकाणी या संघाकडे आपल्याला काही फार काही त्याला खर्च नाही आहे. त्याची किंमत तशी 50,000 रुपये किंमत आहे. मात्र त्या अनुदानावर आपल्याला मिळतं. तुम्हाला फक्त 12,500 रुपये भरायचे आहेत. 12,500 रुपये ते पण रोख भरायचे नाही. तुमच्या डेअरीला तुम्ही सांगायचं की आम्हाला हे आपलं बायोगॅस युनिट पाहिजे आहे. तुमची डेअरी आम्हाला संघाला पत्र व्यवहार करेल, आम्हाला तुमचे नावं कळवेल आणि ते कंपनीचे लोक येऊन तुमच्या गोठ्यावर ती मशीन बसून जातील 12,500 रुपयामध्ये. आणि त्या पद्धतीने जर आपण केलं म्हणजे पैसे खर्च लगेच करायची गरज नाही. 1000 मशीन आम्ही तालुक्यामध्ये ते बायोगॅस युनिट बसवायचं एक धोरण घेतलेलं आहे. त्यापैकी 700 या ठिकाणी तालुक्यात बसून झालेले आहेत आणि पुढच्या आम्ही आता काम त्या ठिकाणी चालू आहे. तर अशा विविध योजना असतात. मूर घास असेल, मुक्त गोठा असेल, आम्ही सतत राबवत असतो. दूध उत्पादकांसाठी आपण काही ना काही दरवर्षी करण्याचा प्रयत्न करत असतो. मेडिकल आपण काढले, औषधात जवळजवळ 40-50% औषधाच्या किमतीमध्ये फरक पडलेला आहे. संघाने पहिले एक मेडिकल काढलं, आज 10 मेडिकल संघाचे पूर्ण तालुक्यात आहेत. आणि बाकीच्या औषधांपेक्षा 40 ते 50% कमी दरामध्ये ते औषध त्या ठिकाणी उपलब्ध केले जातात. तर त्याचा आपण उपयोग करून घ्यावा अशी विनंती करतो. बोलायला खूप काही आहे, पण एक कार्यक्रम आहे. तर साई खिंडीला मंदिराचं कलशरोहण कार्यक्रम आहे आणि 12 वाजता कार्यालयाचं कीर्तन संपणार आहे. त्यामुळे त्यांचे सारखे फोन चालू आहे, तिकडे आम्हाला जायचं आहे. तर पण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण डेअरीने आयोजित केला. एक चांगली डेअरी आपली त्या ठिकाणी आहे. आणि खरं तर तुम्ही माझा वाढदिवस तिथं केला. मी खरं तर वाढदिवस करत नाही, तुम्हाला सांगतो, मी साजराच करत नाही वाढदिवस. माझी एकच पद्धत आहे. मी गेले 15 वर्ष झाले वाढदिवसाच्या दिवशी, उद्या असतो वाढदिवस 24ला, त्या दिवशी मी पंढरपूरला असतो. पहाटे जातो, तिथं दर्शन करतो. सकाळी मी मंदिरात त्या ठिकाणी असतो, म्हणजे असतो. हा माझा गेल्या 15 वर्षाचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि तो मी आजपर्यंत त्या ठिकाणी केलेला आहे. तर वाढदिवस माझ्या पंढरपूरला जाऊन विठ्ठलाबरोबर मी साजरा करायची माझी पद्धत पहिल्यापासून आहे. पण तरी आपण आदल्या दिवशीच केला तर त्याचा मला आनंद आहे. माझी देवावर फार भावना आहे, विशेषतः विठ्ठलावर. मला सांगायला काही हरकत नाही, महिला खूप मोठ्या संख्येने. माझ्या मुलीचं नाव पण रुक्मिणी ठेवलेलं आहे. मी रुक्मिणी आहे माझी, ती आता 15 वर्षाची आहे. तिचं नाव रुक्मिणी ठेवलेलं आहे. म्हणजे मनापासून श्रद्धा आहे, मनापासून भावना आहे. तर एक सुंदर कार्यक्रम आपण सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला. मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिला, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि सर्वांना आता दिवाळीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी परसराम त्र्यंबक लांडगे, वडगाव लांडगाव, चेअरमन छत्रपती महाराज दूध संस्था वडगाव लांडगाव. आमच्या संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये गाय भरणी, मका बारडा युनिट, कमी दरात मका बारडा युनिट आम्ही चालवतो. संस्थेचं तालुक्यामध्ये सर्वात जास्त दूध भाव, त्यामध्ये आमच्या संस्थेचा 1 नंबर तालुक्याच्या संघामध्ये, राजहंस संघामध्ये 1 नंबर दरवर्षी येतो. दिवाळी भेटसाठी महिलांना पैठणी देतो. त्यानंतर 1 लिटर दुधामागे 5 ग्रॅम साखर याप्रमाणे मी साखर वाटप करतो. मोफत संस्थेचा थ्रू डॉक्टर आमचा मोफत आहे. असे विविध उपक्रम आम्ही राबवतो. त्यासाठी आम्हाला पूर्ण संचालक मंडळाचे संपूर्ण साथ मिळते. सर्व कर्मचाऱ्यांची आणि सर्व दूध उत्पादकांचे तसेच माझे सहकारी सर्व संचालक मंडळाचे पूर्ण आभार मानतो. नमस्कार, मी सोमनाथ किरो लांडगे, व्हाईस चेअरमन छत्रपती शिवाजी महाराज दूध उत्पादक संस्था वडगाव लांडगाव.
आमच्या संस्थेमार्फत गेली 5 वर्षापासून विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने गायींचं जंत निर्मूलन, विविध लसीकरण याच्यासाठी आमच्याकडून डॉक्टर संस्थेमार्फतच असतो. अजून त्याच्यामध्ये आमच्या संस्थेमार्फत विविध उपक्रम अजून पण राबवले जातात. त्यामध्ये गायी म्हणजे उत्पादकाला उत्पादनावर खर्च कमी आणि त्याची उत्पादकता वाढली पाहिजे याच्यासाठी पण आम्ही गोठा व्यवस्थापन या गोष्टीवर जास्त लक्ष देतो. त्यात अजून महिलांसाठी दरवर्षी दिवाळीला पैठणी भेट देतो. या कामासाठी सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी यांचा चांगला प्रतिसाद असून मी त्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.